नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा पोलीस भरती, मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणीचा निकाल लागलेला आहे आणि खूपच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे विचार आहेत की सर पास नापास काय आहे, तर ते समजून सांगा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि PDF आहे. तर इथे तुम्हाला काही आक्षेप असेल तर नक्कीच आक्षेप वगैरे घ्या, जेणेकरून मार्क वगैरे वाढतील एकानी. तर बघा 30 मार्च तर रात्रीच PDF आलेली होती आणि पूर्ण मोजमाप व मैदानी चाचणीबाबतचा निकाल आहे हा. जेणेकरून ही कट ऑफ वगैरे नाही लेखी परीक्षेसाठी, फक्त पूर्ण विद्यार्थ्यांचा मैदानी चाचणी आणि मोजमाप झालेली चाचणीचा निकाल आहे. तर आपण थोडक्यात पाहून घेऊत आणि जर आक्षेप घ्यायचा असेल तर हे लिंक आहे, यावर 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून तुम्ही आक्षेप घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला इथे विद्यार्थ्यांचे रोल नंबर पाहायला मिळतील, नंतर विद्यार्थ्यांचे नाव पाहायला मिळतील, नंतर शॉर्टपुटमध्ये किती मार्क पडले, 100 मीटरमध्ये किती पडले, नंतर 1600 आणि 800 मार्क, म्हणजे असं महिलांसाठी 800 आणि सर्वसाधारण पुरुषांसाठी 1600 मीटर, तर त्यामध्ये किती मार्क पडले आणि टोटल मार्क. आणि त्याच्यासमोरच इथे तुम्हाला रिझल्ट म्हणून ऑप्शन आहे, तर ते पाहायला मिळेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आता जे असं रिझल्ट म्हणून आहे, तर यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी 25च्या पुढे, म्हणजे असं एकदम 40च्या किंवा 50% ज्यांनी मार्क घेतले आहे, तर त्यांचा पास म्हणून रिझल्ट आहे. तुम्ही खाली पण पाहू शकता, जे 24 वगैरे 23 घेतलेले आहेत, तर ते फेल कॅटेगरीमध्ये आहेत. हे इथे बघा तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला पुढे अजून एक लिस्ट येणं बाकी आहे, कट ऑफ वगैरे. कट ऑफ लागल्यानंतर तुम्हाला कळेल की लेखी परीक्षेसाठी एकाच 10 प्रमाणात विद्यार्थी ते बोलतील. म्हणजे असं आता तुमच्या कॅटेगरीनुसार, जसं आता तुमचं कॅटेगरी ST आहे, STमध्ये जागा असतील ती 40, तर त्याच्यात एकाच 10, म्हणजे एका पोस्टसाठी 10 जण, तर असे 400 जण. तर नंतर SC असेल, SBC असेल, EWS असेल, SCBC असेल, नंतर VZD, तर अशी जी कॅटेगरी आहेत, तर त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला लेखी परीक्षेसाठी एकाच 10, म्हणजे असं एका जागेनुसार एका जागेला 10 विद्यार्थी तर असे बोलवतील. तर हेच पास आणि फेलचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता यामध्ये हे जे पास आहेत, तर हे पूर्णच लेखी परीक्षेसाठी उत्तीर्ण नाही आहेत, कारण अजून कट ऑफ लागलेला नाही आहे. फक्त ही पूर्ण एकत्रित निकाल आहे मैदानी चाचणीचा. तर हेच होतं विद्यार्थी मित्रांनो. आणि नक्कीच जर माहिती मिळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन अपडेट तर आपण घेतच आहोत विद्यार्थ्यांसाठी. आणि अजून काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला मार्क किती मिळाले तर ते पण सांगा. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि जर पॉसिबल असेल तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन नक्कीच क्लिक करा. तर थँक्यू. आशा करतो की तुम्हाला समजलं असेल काय आहे काय नाही. तर अजून खूपच प्रोसेस बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुमचे कट ऑफ लागणार मैदानी चाचणीचे, नंतर एकाच 10 प्रमाणात बोलल्यानंतर तुम्हाला सूचना देणार त्यांनी परीक्षेसाठी काय आणू नये काय नाही, नंतर हॉल तिकीट, नंतर पुन्हा मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचा म्हणजे एकत्रित यादी लेखी परीक्षेची, आणि त्यानंतर लेखी प्लस मैदानी आणि प्लस NCCचं जर C प्रमाणपत्र असेल तर त्याच्या अतिरिक्त 5 गुण, अशी एकत्रित यादी. आणि नंतर पुन्हा सिलेक्शन, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट अँड वेटिंग लिस्ट, अँड देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट. तर अशी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. अजून खूप प्रोसेस आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट मिळत राहतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.